नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांना 13,600 रुपये सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दिली जाणार आहे? 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी ही आलेली आहे मित्रांनो. आणि 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 13,600 रुपये हेक्टरी एवढी मदत, नुकसान भरपाईची मदत ही दिली जाणार आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाते आणि सर्व काही शेतीविषयक माहिती, शेतीच्या योजना, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण माहिती काय, कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही 13,600 रुपये सरसकट नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर चला मित्रांनो, वेळ न लावता सुरू करूयात व्हिडिओ. तर बघू शकता मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयाची पीक नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया. 34 जिल्हे कोणते तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 535 कोटी 65,74,893 रुपयाची मदत वितरित करण्यात आलेली आहे आणि ही आपत्ग्रस्त लाभार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये इतकी रक्कम DPTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात, आधार संलग्न खात्यात थेट जमा करण्यात आलेली आहे. विभागाने शेतकऱ्यांची KYC त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या धोरणात्मक उपकरणामुळे बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याची माहितीही मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील असून भरपाई शासनाच्या आपत्कालीन प्रतिसाद निधीतून देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता 5,30,000 शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयाची भरपाई वितरित करण्यात येणार आहे. तर आता आपण जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात. इथे बघू शकता, या मदतीमध्ये अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16,11,81,458 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 6,264 शेतकऱ्यांना 6,55,56,620 रुपये, तर अकोला जिल्ह्यातील 5,557 शेतकऱ्यांना 6,17,63,389 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांना 4,26,78,006 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकऱ्यांना 1,85,07,173 रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागातील लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 1,78,65,64,125 रुपये, तर परभणी जिल्ह्यातील 1,12,648 शेतकऱ्यांना 1,21,64,563 रुपये, बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30,22,69,903 रुपये, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,619 शेतकऱ्यांना 3,23,67,862 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांना 1,63,53,333 रुपये, तर नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1,58,70,711 रुपये, जालना जिल्ह्यातील 1,590 शेतकऱ्यांना 1,97,90,734 रुपये, तर धाराशिव जिल्ह्यातील 342 शेतकऱ्यांना 32,50,148 रुपये, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1,22,999 रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 920 शेतकऱ्यांना 23,47,667 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,990 रुपये, तर रायगड जिल्ह्यातील
161 शेतकऱ्यांना 10,67,हजार86 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1,62,72,516 रुपये, नागपूर विभाग चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांना 41,87,38,71 रुपये, तर गडचिरोली जिल्ह्यातील 18,988 शेतकऱ्यांना 19,16,02,19 रुपये, भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकऱ्यांना 19,14,33,575 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांना 16,39,33,159 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6,26,11,178 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2,96,40,995 रुपये, नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,65,55,735 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,98,642 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,65,970 रुपये, धुळे जिल्ह्यातील 483 शेतकऱ्यांना 46,83,551 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,465 रुपये, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,16,094 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,04,287 रुपये, सांगली जिल्ह्यातील 552 शेतकऱ्यांना 52,12,803 रुपये, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,419 रुपये आणि सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,376 रुपये अशी मदत जिल्ह्यावाईज देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये हेक्टरी अनुदान किती देण्यात येणार आहे तीही माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्यांना हेक्टरी मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यातही जमा करण्यात येणार असल्याची माहिती मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.